तुमच्या कामाची बातमी. देशभरात जनगणनेला सुरुवात झाली आहे. जनगणनेमध्ये फक्त व्यक्तींचीच गणना होत नाही, तर त्यांच्या संबंधीच्या इतरही अनेक महत्त्वाच्या बाबींची नोंद घेतली जाते. देशातील लोकसंख्या, राहणीमान आणि सामाजिक स्थिती समजून घेण्यासाठी सरकारकडून वेळोवेळी जनगणना केली जाते. जनगणनेदरम्यान अधिकारी घरोघरी जाऊन नागरिकांची माहिती नोंदवतात. अनेकांना प्रश्न पडतो की नेमकं जनगणनेत काय तपासलं जातं आणि कोणती माहिती विचारली जाते. पहिलं तर ही माहिती का गोळा केली जाते, तर यामुळे सरकारला लोकसंख्या, शिक्षण, रोजगार, घरे, सुविधा आणि आर्थिक परिस्थितीबाबत अचूक माहिती मिळते. या माहितीच्या आधारावर अनेक सरकारी योजना आखल्या जातात. आता समजून घेऊयात नेमका कसला तपास केला जातो. तपासासाठी जर अधिकारी तुमच्या घरी आले तर घाबरू नका, कारण घराचा प्रकार तपासावा लागतो. घर कच्चं आहे की पक्क, घरात किती खोल्या आहेत, पिण्याचं पाणी आहे का, वीज आहे का, शौचालय आहेत का, त्याचबरोबर गॅस कनेक्शन, अशा मूलभूत सुविधांची माहिती सुद्धा घेतली जाते. त्याचबरोबर घरात किती सदस्य राहतात, त्यांचं वय, लिंग, वैवाहिक स्थिती काय आहे, शिक्षण आणि व्यवसाय याबाबत माहिती विचारली जाते. काही वेळा स्थलांतर झालंय का, जन्म मृत्यू याचीही नोंद घेतली जाते. कुटुंबातील सदस्य शिक्षित आहेत का, कोण किती शिकलेला आहे, नोकरी किंवा व्यवसाय काय आहे याची माहिती जनगणनेत महत्त्वाची मानली जाते, कारण यामुळे रोजगार आणि शिक्षण क्षेत्रातील परिस्थिती समजण्यास मदत होते. या पलीकडे आता इंटरनेटचा वापर, त्याबरोबर मोबाईल, बँक खाते आहे का, तर असेल तर कोणत्या बँकेमध्ये आहे, वाहनं किती आहेत, कोणतं वाहन तुमच्याकडे आहे, त्याचबरोबर कम्प्युटर आहे का, अशा सुविधांबाबतही माहिती विचारली जाते. आता असाही प्रश्न पडतो की ही माहिती गुप्त ठेवली जाते का, तर अर्थात हो. जनगणनेदरम्यान दिलेली वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवली जाते. ती कोणत्याही खासगी कारणासाठी वापरली जात नाही. ही माहिती केवळ सरकारी आकडेवारी आणि योजनांसाठीच वापरली जाते. आता जनगणनेसाठी तुमच्या घरी जर अधिकारी आले तर तुम्ही सुद्धा काळजी घेण्याची गरज आहे. तर काय काळजी घ्यावी? अधिकृत ओळखपत्र असलेल्या कर्मचाऱ्यांनाच माहिती द्यायची आहे. चुकीची माहिती देऊ नका. आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवा. त्याचबरोबर वैयक्तिक आणि आर्थिक माहिती शेअर करण्यापूर्वी खात्री करून घ्या. आणि अशाच नवनवीन माहितींसाठी माय महानगर लाईव्ह आणि ओन्ली मानिनीला फॉलो करायला विसरू नका.